तर गाईज आपल्या ह्या गाडीची बॅटरी घेऊन जायची आहे. चला भाई, याच्यात तर मी खूप चुकून सुद्धा ते बघ उडाले. अरे भाई उडाले वरती. तो पडला पण त्याच्यामध्ये. हे बघा पाण्यात पडला. हा बघा इथे एक पडला आहे माणूस. हा बघा भाई, एवढी डेंजर सीन. सो हॅलो गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. जिसका नाम है राज ब्लॉग. तर मित्रांनो, आज आहे डे 10 आपल्या ब्लॉगचा 10वा दिवस. सो बघूया आजच्या ब्लॉगमध्ये काय आपल्याला बघायला भेटतं आणि काय कंटेंट करायला भेटतं. सो लेट्स गो. तर चला बघूया. आगे तो पुरा ऊन आया आहे. आज मित्रांनो लेट झाला मला उठायला. ब्लॉग एडिटिंगला उशीर होतो. चला जाऊया आपण. चुली जवळ बघा. शेकोटीचा विषय आहे. 200 कोटी नाही, आज 1च शेकोटी आहे. काय झुका बघा आम्हाला खाली काय दिसतच नाही बघा. काय आता आम्हाला ना सर कुठे कुठे दिल्लीला सारखं वाटतं. आम्ही कालच्या सारखं झालेलं आहे परत. एवढं काय आता खास दाखवण्यासारखं नाही राहिलाय. जे आहे तर तुम्हाला दाखवते बघा. खाली समुद्रच पडलाय आणि इकडे पण अंगाच्या बर्फाच्या धारा आमच्या अंगावर पडतायत. कानावर कान गार झाले ना रे. तर काय कालच्या सारखं आलेलो आहे. तर काय चला नंतर भेटू आपण डायरेक्ट. तर गायज इथे काल पाईप विसरलो मी, पण पाणी खाली करायची वांदी झाली. गाडी आपली इथं लावली पण त्यांना एकाला सांगितले पाईप आणायला. सो चला पाईप आणायला सांगितलं आहे. भरपूर आहे. खाली घाटी आहे. तुम्हाला कालच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल. सो चला येईपर्यंत आपण थांबूया इथंच. बघूया आजच्या ब्लॉगमध्ये काय होते. आपल्या ह्यांना सोडून जायचं परत पाठी. इथे थांबून तर काय फायदा नाही, कारण काही इथं दिवसभर काही कामच नसतं. तिकडे पण आपलं काही काम नाही, पण इथे कंटाळा येतो. तिकडे जाऊ आपण करबुडात. भाई बघा दुःख कसलं आहे बघा. इकडे अकेला फिर जंगल में आया. गाडी उधर लगाय आहे. काहीच पक्ष्यांचा आवाज आहे का. सायलेंट राहतो मी. तर गाईस चॅनलवरती कोण नवीन असेल त्याने सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला पण टच करा, म्हणजे आपले नवीन नवीन व्हिडिओ त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन जातील. आता चाललो आहे इसको. हमारा पाईप लेके आया भाई. आपला पाईप तर आला आहे. ओके चला आता आपण निघूया. गाईज आता आपण निघालो आहे. चलो लेट्स गो. चला मित्रांनो आता आपण गाडी चालूया. नंतर आपण डायरेक्ट भेटू. पण रोजच्या मार्गेने आता इकडे शॉर्टकट जातोय कुक्षितनं. सो बघूया. इकडून कसा रस्ता डेंजरस दिसतो. गाडी पुरी हालते बघा. चलो अच्छा रस्ता आने के बाद मिलते हैं भाई. गाइस रस्ता आपला बघा चांगला भेटला आहे व्यवस्थित. अभी तो अच्छा है रस्ता. तर गाइस उभं झालं असं वाटतंय बघा. रस्ता बघा हे बघा. खड्डेच्या खड्डे आहेत मोठेच्या मोठे. लय डेंजर रस्ता आहे. संध्याकाळी बाई इकडनं येऊन फायदा नाही बा आपल्याला. संध्याकाळी आपण तिकडनं घेऊया हायवेनं. आलोय तर खरं आता. चला जाऊया. गाईज आता मी आलोय करबुडे फाट्यावरती. भावाला बघून इकडे हे मला बघून उदास आलेत. आता गाईज आता आम्ही चाललो ब्रेकडाऊनला. तर ब्रेकडाऊन म्हणजे छोटासा ब्रेकडाऊन आहे. आपला बॅटरीकडून येताना घेऊन यायची आहे कारची. तर चला जाऊया. काय नको सांगू काय नको. काय बघा आपल्या रॅमची व्हिडिओ काढला एका भावान. कोण आहे त्याचं नाव काय. स्वप्नील तारवे. स्वप्नील तारवे भाई हे बघा. तर गाईज आता आम्ही ब्रेकडाऊनला जातोय. ब्रेकडाऊनला म्हणजे एका गाडीची कारची आम्हाला बॅटरी आणायची. काढून चार्जिंग सनेश्वरी चल. तर गाईज हे बघा हे आता घ्यायची गरज आहे काय. आता कामाला जातो आपण. कामात हे असं घालायचं असतं का. दिवसात तर 8 फेऱ्या आमच्या ह्या रस्त्याला होतात. तर गाईज आम्ही आमच्या शाळेत आलोय. गाईज ती बघा आम्हाला ती गाडीची बॅटरी काढून आणायची. ती बघा आमची शाळा हायस्कूल. अरे देवा बघा गाडीला लागले रे. तर गाईज आपल्या ह्या गाडीची बॅटरी घेऊन जायची आहे. चला. अरे बापरे कारची दरवाजा तुटला नाही रे. डॅमेज झाला आहे. हो पूर्णपणे डॅमेज झाला. गेटला लागली गाडी. गेटला एकदम इलेक्ट्रॉनिक आहे. आता नवीन गाडी इलेक्ट्रॉनिकच आहे सगळ्या. आता ओपन करा आणि काढा. चला सरांची चावी घ्या. एकदम सुंदर एकदम झाडं लावलेली आहे. बघा गुलाबाचं झाड आहे इथे. वाव मग खाली बॅटरी पूर्ण उतरल्यावर प्रॉब्लेम झाला. तर सरांसाठी थोडासा वेळ मॅनेज करून आम्ही इथे सरांचं एक बॅटरी काढण्यासाठी आलो. सरांचा जरा भरपूर प्रॉब्लेम झाला गाडी नसल्या कारणाने. आलो जरा ब्रेकडाऊनला. चला तर गाईज बॅटरी काढून झाले. चला आता घेऊन जाऊया.
चार्जला. गाईज आता आम्ही बॅटरी वगैरे घेतली चाललो आहे. बघा आमची शाळा मराठी झाली हायस्कूल शाळा. बॅटरी चार्जिंगला लावूया आणि मग आपण आपल्या कामाला सुरुवात करूया ब्रो. बॅटरी वगैरे आता चार्जिंग लावले एकदम ओके असे दाखवते बघूया का काट्यावरती बघूया आता. हे बघा दाखवते व्यवस्थित आणि चार्जिंगला लावले. सो बघू आता संध्याकाळी आपण चार्जिंग केली काय आपण मग काय फायनल रेट ह्यूज गाईज. संध्याकाळी आपण भेटू डायरेक्ट. गाईज तुम्ही आता बोलत असाल कपडे कसे डायरेक्ट चेंज झाले तर विषय काय आला आहे आता आपल्याला अचानक राहिलं गणपतीपुळे भाडं. सो चला आपण आता गणपतीपुळे आता दर्शन पण करूया दोन्ही पण कामं होतील. सो लेट्स गो. अचानक झालं आहे आता ते फवारणीवाल्यांना आणायला आम्ही भावाला पाठवतो आहे. तर गाईज बरेच दिवस मी पण गणपतीपुळ्यात गेलो नाही. आपलं एवढं जवळ असून पण आपण जात नाही तर आपण जायला पाहिजे. सो चला आपण जाऊया देवाचं दर्शन घेऊया पहिलं. लेट्स गो. हो सो चलो गाईज आपण सफर के लिए सुरुवात करते. लेट्स गो. आपण डायरेक्ट आता भेटू डायरेक्ट गणपतीपुळ्यामध्ये. तर चला गणपती बाप्पा मोरया. चला गाईज आता आपण आलो गणपतीपुळ्यात. गाईज आता आपण आलो तर दर्शन घेऊया आणि बाकीचा व्ह्यू तुम्हाला नंतर बाहेरचा दाखवतो कारण आतमध्ये शूटिंगला अलाव नाही. सो कंटिन्यू ब्लॉग बघत राहा. पहिलं देवाचं दर्शन घेऊन आहे. तर चला लेट्स गो. आम्ही बीचवरती आलो आहे बघू शकता मित्रांनो. चला हे बघा काय काय ड्रॅगन वगैरे ठेवलेले आहेत. लोक भरपूर फिरत आहेत. बघा इथला व्ह्यू आहे ना लय जबरदस्त आहे. सनसेट आणि समोर बोट बघा. हे बघा विषय आहे का भाई. बघा गणपती बाप्पांचं मंदिर. ते बघा हे काय आहे विषय आहे का हा काय आहे विषय भाई. याच्यात तर मी चुकून सुद्धा ते बघ उडाले. अरे भाई उडालेत वरती. तो पडला पण त्याच्यामध्ये. हे बघा पाण्यात पडला. हा बघा इथे पडलाय माणूस. हा बघा भाई एवढी डेंजर सीन. आता त्याला घ्यायला गेला आहे बघा. काहीच एवढी मस्ती तर बाई करू शकत काही असू दे. आता ही सुद्धा इकडनं ड्रॅगन निघाले. हे बघा वॉटर ड्रॅगन. गाईज मला याच्यात फुकट जरी मिळालं तर मी जाणार नाही. काय सांगू तुम्हाला. याच्यात फुकट जरी मिळालं तरी मी जाऊ शकत नाही. बोटीत बसायला घाबरतो ते. हे काय चीज आहे ओपनच आहे. विषय आहे का व्हिडिओ विषय आहे काय. ते मग असे पडले ना त्या बोटीतून नाही काय ते आहे ते त्याच्यातून पडले नाही. हे बघा आलेत ते लोक. हे बघा काय उतरले सगळे. इथे एक ड्रॅगन आहे. मित्रांनो आपण इथे टाईमलेस लावूया जरा. टाईमलेस लावूया बघूया सनसेटचा कसा व्ह्यू येतोय. मेन म्हणजे आत्ता करा टाईमलेस घ्यायचा आहे तर तो भारी येईल. चला घेऊया. गाईस आता बीच वगैरे फिरून पहिलं दर्शन आणि मग बीच वगैरे फिरून आता आलोय. सो आता गाडीत बसलोय मी. तर चला सनसेट पण प्रॉपरली झालेला आहे. अजून आपल्याला घरी जाऊन ती बॅटरी म्हणजे दुकानात जाऊन बॅटरी ती चार्जिंगला लावलेली आहे ती आपण सोडायची आहे. सो नंतर आपला ब्लॉगचा एंड होईल पाहिजे. सो गाईज गणपतीपुळे यायला उशीर झाला. सो आता मी आहे आपल्याकडे बोलवलं आहे तिथं. तो ते कपडे वगैरे चेंज केले आणि आपल्याला अजून एक काम आहे ते म्हणजे बॅटरी बसवायची सकाळी आणलेली. सो आता आपण जाऊया बॅटरी बसवायला सोडायला. मिस्त्री संदेश मोहिती येतो म्हणून बोलले सोबत माझ्या. बघूया आले तर नाही तर मग आपण एकट्याने जाऊया किंवा बघत राहा कंटिन्यू ब्लॉग. आपण बॅटरी बसवल्यानंतर आपण ब्लॉगचा एंड करू. तर गाईज संदेश पण नाही आला भाई. आता मलाच जावं लागतं आहे कारण का आपने तो काम लिया है तो करना पडेगा भाई. तर चला ही बघा बॅटरी स्वतः जाऊया आता घेऊन तिला. लाईट बंद करू
अभी पाना भी लेना पड़ेगा ब्रो, पाना भूल गया। ही एका हातात नाही बॅटरी जातणार बोलते, ऐसा दो हाथ से ले लो और इधर जाके रखो। हे आपले आयकी बांधले। आता आपण डायरेक्ट फिटिंग करू। चलो लेट्स गो। आपली इलेक्ट्रिक बाईक घेऊन चाललो आपण। बॉनेट खोलूया, चलो। झाले गाईज, बॅटरी ओके आणि चार्जिंग झाले ओके व्यवस्थित। पाणी पण कमी झालं, तर आता आपण पाण्याचे पण लेवल केले स्वतः ओके। गाईज डे 10 कसा वाटला सांगा। ब्लॉग आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। काम तर आपलं झालं आहे। सो बॅटरी पण फिटिंग झाली आणि बॅटरी चार्जिंग पण व्यवस्थित झाली। आणि तिसरी गोष्ट, बॅटरीमध्ये पाणी कमी होतं। बॅटरीतलं पाण्याची लेवल करून चार्जिंग लावली, आता ओके झाली आणि व्यवस्थित बॅटरी पण स्टार्टर पण लागला व्यवस्थित गाडीला। सो आता आपण चाललो आहे। सो आपला डे 10 ब्लॉग संपला आहे। तर डे 10 ब्लॉग कसा वाटला, म्हणजे 10वा दिवसाचा ब्लॉग कसा वाटला, आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। भेटू आपण डे 11 ब्लॉगमध्ये। तर तब तक के लिए बाय।